नमस्कार. आज आपण आगामी येणाऱ्या परीक्षांसाठी संभाव्य सराव पेपर आणि त्याचं विश्लेषण पाहूयात. बघा, प्रश्न पहिला, राज्यस्तरीय आदिवासी सांस्कृतिक महोत्सव नुकताच कोठे पार पडला? कोठे? नागपूर. पर्याय क्रमांक 2, नागपूरला पार पडला आदिवासी सांस्कृतिक महोत्सव 2025. प्रश्न दुसरा आहे, बिहार विधानसभा निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीने किती जागा जिंकल्या? 202 जागा जिंकल्या राष्ट्रीय लोकशाही आघाडी. पुढं प्रश्न तिसरा, भारतात आश्रय घेतलेल्या शेख हसीना कोणत्या देशाच्या माजी पंतप्रधान आहेत? बांगलादेश. वित्तीय समावेशन आणि सामाजिक सुरक्षा योजनांच्या राष्ट्रव्यापी अंमलबजावणी अभियानात महाराष्ट्राचा कितवा क्रमांकावर आहे? महाराष्ट्र 3ऱ्या क्रमांकावर आहे. यूपी, राजस्थान आणि महाराष्ट्र 3ऱ्या क्रमांकावर. प्रश्न 5वा, सन 2026 मधील अमेरिका इराण संघर्ष कोणतं कारण आहे? इराणचा अणु कार्यक्रम, त्यामुळं अमेरिका आणि इराण मध्ये संघर्ष झालाय. 6वा प्रश्न, दक्षिण पथचे स्वामी म्हणून कोणत्या शासकास ओळखतात? सातवाहन. 7वा प्रश्न, बँक दर म्हणजे असा दर की ज्या दराने रिझर्व्ह बँक व्यापारी बँकांना, बाकीच्या ज्या बँका आहेत त्या बँकांना कर्ज देते. पर्याय क्रमांक 1. प्रश्न 8वा, भारताच्या केंद्रीय कार्यकारी मंडळात कोणाचा समावेश होत नाही? राष्ट्रपती असतो, पंतप्रधान असतो, मंत्रिमंडळ असतं, सरन्यायाधीश नसतो. पर्याय क्रमांक 3, सरन्यायाधीश. संत तुकाराम महाराजांचे समाधीस्थान कुठे? देहू. पर्याय क्रमांक 1. प्रश्न 10वा, सत्यार्थ प्रकाश हा ग्रंथ कोणी लिहिला? स्वामी दयानंद सरस्वती. कळसुबाई सर्वोच्च शिखर कोणत्या जिल्ह्यात? अहिल्यानगर जिल्ह्यात. तांब्याच्या क्षरणामुळे भांड्यांना हिरवट रंग प्राप्त. कोणता? हिरवट. पर्याय क्रमांक 3. दहशतवादाविरोधी विशेष कृती पथक म्हणून महाराष्ट्रात कोणते सशस्त्र दल काम करते? फोर्स 1, दहशतवादाविरोधी. जागतिक नाणेनिधीचे मुख्यालय कुठे आहे? वॉशिंग्टन. जागतिक नाणेनिधीचं. पुढं प्रश्न क्रमांक 15, राज्यपालांना कोण शपथ देतं? उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती किंवा मुख्य न्यायाधीश. भारतीय स्वातंत्र्य चळवळीत स्वराज्य हा शब्द सर्वप्रथम कोणी उच्चारला? दादाभाई नौरोजी यांनी उच्चारला स्वराज्य हा शब्द. दादाभाई नौरोजी. खालीलपैकी कोणते बंदर भारताच्या पूर्व किनारपट्टीवर नाही? कांडला कुठे आहे? गुजरात. तुतीकोरीन तमिळनाडू. पारादीप ओडिशा आणि हल्दिया पश्चिम बंगालला आहे. हे तिन्ही पण पूर्व किनारपट्टीवर आहेत. कांडला गुजरात म्हणजे पश्चिम किनारपट्टीवर. वनस्पती कशाच्या सहाय्याने श्वसन करतात? पानांच्या सहाय्याने करतात. पर्णरंध्रे असतात ती, म्हणजे छोटी छोटी छिद्र असतात, सूक्ष्म छिद्रांवाटे श्वसन. महाराष्ट्र पोलीस दलाचे नियतकालिक कोणतं? दक्षता. पर्याय क्रमांक 2. कॉम्प्युटरच्या कोणत्या भागाला हार्ट ऑफ कॉम्प्युटर म्हणतात? सीपीयू. फुल फॉर्म काय? सेंट्रल प्रोसेसिंग युनिट. खालीलपैकी कोणता प्रत्यक्ष कर आहे? व्यवसाय कर. बघा, व्यवसाय कर हा, समजा आता तुम्ही शासकीय सेवेत गेले तर व्यवसाय कर तुम्हाला दर महिन्याच्या पगार स्लिप मध्ये येतो. व्यवसाय कर
200 रुपये प्रत्येक महिन्याचा, फेब्रुवारीला 300 रुपये, असे 2,500 रुपये व्यवसाय कर असतो. समजलं? आणि बाकीचे सेवा कर, मूल्यवर्धित कर, विक्री कर हे आपल्याला प्रत्यक्ष दिसत नाहीत. समजलं का? हा प्रत्यक्ष दिसणारा कर आहे व्यवसाय कर, प्रत्यक्ष आकारला जातो. महाराष्ट्रातून राज्यसभेवर किती सदस्य निवडले जातात? 19. लोकसभेवर 48. छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्वप्रथम कोणता किल्ला जिंकला? स्वराज्याचे तोरण बांधले. तोरणा. प्रमाणित माप म्हणजेच एकके. पर्याय क्रमांक 2. कॅरिबियन समुद्रात निर्माण होणाऱ्या चक्रीवादळांना हरिकेन्स म्हणतात. 25-1. पुढं ऐपत. ऐपत म्हणजे काय रे? कुवत, पात्रता, कुवत. नासाडी करीत फिरणारे टोळ भैरव. टोळांचा धाड पडते जसं टोळ भैरव, नासाडी करत फिरणारे. गोगलगाय हळूहळू चालते. हळूहळू काय? क्रियापदाबद्दल अधिक माहिती सांगणारा शब्द क्रियाविशेषण. देव. एक देव अनेक देवच. पर्याय क्रमांक 3. तो धीट मुलगा आहे, याचा नकारार्थी तो भित्रा मुलगा नाही. चौथं अर्थ तोच ठेवायचा आणि नकारार्थी करायचं. पालीने किड्यास पकडले. कर्त्याला पण प्रत्यय, कर्माला पण प्रत्यय, म्हणून कोणता? भावे प्रयोग. 31-2. प्रश्न क्रमांक 32. उत्कट भावना व्यक्त करताना ती दाखवणाऱ्या शब्दाच्या शेवटी उद्गार चिन्ह. मीठ भाकर. समास कोणता? कोणता द्वंद्व त्यातला? समाहार द्वंद्व. भाजीपाला तसे काम धाम. काम धाम जोड शब्द. हातात कंगण बांधणे. बंधन घालणे. कंगण बांधणे म्हणजे बंधन घालणे. ध्वनिदर्शक शब्द. पहाट झाली की खेडेगावात पक्ष्यांची किलबिल कानी पडते. प्रश्न क्रमांक 37. पुरणपोळी. सामासिक शब्द असेल तर शेवटच्या शब्दावरून ती पोळी म्हणून स्त्रीलिंगी. पर्याय क्रमांक 1. ती खेळत असेल. चालू भविष्य काळात. तो असेल भविष्यकाळात क्रिया चालू आहे असं सांगितलंय. प्रश्न 38 झाला. प्रश्न क्रमांक 39 बघा. आधुनिक मराठी कवितेचे जनक केशवसुत. मग आपण मराठी ज्याच्यात पाहिलं त्यात जरा चुकून मर्ढेकरांचं नाव आलं होतं. ते नवकवितेचे जनक ना. मर्ढेकर हे नवकवितेचे जनक आणि केशवसुत आधुनिक मराठी कवितेचे जनक. उत्साही त्याचा विरुद्धार्थी निरुत्साही. शुद्ध शब्द ओळखा. दुसरी आणि पहिली लक्षात ठेवायचं. शारीरिक शब्दात अगोदर दुसरी वेलांटी, नंतर पहिली वेलांटी. शारीरिक. भाकरी. तानडी. अक्काने आणि ताईने खोलीत भाकरी केली. सर्वनाम कोणतं? कोण. अनिश्चित सर्वनाम. अलंकार. या आंब्यासारखा गोड हा आंबाच आहे. उपमेयाला जेव्हा उपमेयाचीच उपमा दिली जाते तेव्हा काय असतो? अनन्वय अलंकार. त्याच्यासारखा दुसरा कोणीच नाही. अनन्वय. दुहेरी म्हणजे आवृत्ती झाली. पट. आवृत्तीवाचक. 45-3. प्रश्न क्रमांक 46. अर्धस्वर कोणता नाही? हे हा पूर्ण स्वर आहे. हे बाकीचे अर्धस्वर. य र ल व हे अर्धस्वर. विहीर अनेक वचन सामान्य रूप विहिरी. वेलांटी बदलते. दीर्घ असल ह्रस्व येते मधली. विहिरी. प्रत्येक. प्रति अधिक एक. पर्याय क्रमांक 2. पहिली वेलांटी प्रति अधिक एक. प्रत्येक. घरी म्हणजे काय जोडलाय? ई त ई आ. सप्तमीचे प्रत्यय. 49-3. भाववाचक नाम नसलेला. शांती भाववाचक नाम हे खंत आहे, प्रेम आहे. संत. संत हे नाम आहे, सामान्य नाम. झालं 51 पर्यंत.
प्रश्न क्रमांक 51 दिसतोय, दोन संख्या 2s 5 या प्रमाणात आहेत. बघा, दोन संख्या आहे, एक 2x असेल, दुसरी 5x. प्रत्येक संख्येत 8 मिळवले तर गुणोत्तर एकाच 2 होतोय. तिरकस गुणाकार बेदुने 4x, 2 16, 5x अधिक 8. 4x तिकडे जाऊन वजा होईल म्हणजे x राहतील. 5x मधून 4x गेले x आणि 8 इकडे जाऊन वजा, 16 तून 8 गेले 8. x ची किंमत आली 8. बरोबर. तर त्या संख्या कोणत्या? त्या संख्या काय होत्या? 2x. 2x म्हणजे 8 दुने 16 आणि 5x 8 पंचे 40. 16 आणि 40. पर्याय क्रमांक 2. 51 व 2. एका कारने 150 किलोमीटर अंतर 3 तासात, तर ताशी वेग किती विचारलाय? म्हणजे एका तासात किती? 150 भागिले 3, 3 5 15, 3 0 0, 50 किलोमीटर पर आवर झाला वेग. म्हणजे ताशी 50 किलोमीटर. 52 व 1. 53. एका मुलाला एका संख्येला 12 ने गुणण्यास सांगितलं, परंतु त्याने 21 ने गुणले. ती संख्या x मानली. x ला 21 ने गुणलं, त्याला किती गुणायचं होतं? x ला 12 ने गुणायचं होतं. त्यामुळे उत्तर काय झालं? 63 जास्त आलं. दोघात फरक कितीचा पडला? 63. मग 21x आणि 12x. 21 मधून 12 गेले 9x बरोबर 63. 9 भागिले होतील 63 भागिले 9, 9 7 x ची किंमत आली 7. ती संख्या असेल 7. पर्याय क्रमांक 2. 2 मीटर म्हणजे किती किलोमीटर? मिली, सेंटी, डेसी, मीटर, डेका, हेक्टो आणि किलो. किती मीटर आहे? 2 मीटर. त्याचं किलो करायचं आपल्याला. 0 0 0 किलो करायचे म्हणून पॉईंट द्यायचा. 0.002. पर्याय क्रमांक 3. 0.002. 100 संत्री 350 रुपये किमतीने खरेदी केली आणि ती सर्व 48 प्रति डझन दराने विकली, तर किती टक्के नफा झाला? आता बघा, अशा स्वरूप झालं का रुपयावरती घ्यायचं. बरोबर. खरेदी बघा, 350 रुपयाला किती संत्री घेतली? 100. 2 शून्य म्हणजे 3.5 रुपये काय झाली खरेदी. आता पूर्णांकात होते ना आपलं, म्हणजे पॉईंट मध्ये येते. 3.5 रुपयाला एक संत्री घेतली. बरोबर. आणि 48 प्रति डझन. एक डझन म्हणजे किती? 12. 48 रुपये एका डझनची किंमत, म्हणजे 12 संत्री किती रुपयाला? 48 ला. एक संत्री कितीला होईल? 4 रुपये. विक्री 48 भागिले 12 बरोबर 4 रुपये विक्री. बरोबर. खरेदी 3.5 ला केली एक संत्री, विकली कितीला? 4 ला. किती रुपये नफा झाला रे? 3.5 ला 50 पैसे नफा. तर 100 ला किती? 100 गुणिले 0.50 भागिले 3.50. पॉइंट पॉइंट निघून जाईल. 5 1 5, 5 7 35. 100 भागिले 7, 7 1 7, 3 राहिले 30 झाले. 7 चौक 28, 2 राहिले. 14.2/7%. 55 व 1. 14.2/7%. 3 तास 30 मिनिटे आणि 30 सेकंदात एकूण किती सेकंद असतात? 1 तास म्हणजे किती सेकंद? 3600 सेकंद. मग 3600 गुणिले 3, 36 त्रिक 108 म्हणजे 10,800 सेकंद झाले. 30 मिनिट 60, एका मिनिटाचे 60 सेकंद. 6 त्रिक 1800 झाले. आणि किती आहे पुढं? 30 सेकंद. सगळ्याची बेरीज करायची. 12,630 सेकंद. पर्याय क्रमांक 3. 1 तास म्हणजे 3600 सेकंद. 56 झाला. प्रश्न क्रमांक 57. एका शाळेत 400 मुलांना 12 दिवस पुरेल इतके जेवण शिल्लक आहे.
शाळेत अजून 80 नवीन मुलं आली, 400 जणांना किती दिवस पुरतोय? 12. आता किती मुलं झाली? 480 झाली ना, अगोदर 480 नवीन आली, तर 480 जणांना किती दिवस? तेच जेवण आहे, जेवण सारखं आहे म्हणून वरचं वाक्य वरती, खालचं वाक्य खाली. 12 के 12, 12 चौक 48, 12 शून्य शून्य, शून्याला शून्य, 4 एके 4, 4 10 40, 10 दिवस पुरल. पर्याय क्रमांक 4. दोन संख्या 4x 6x असून मसावी 1696 आहे. पहिली संख्या काय सूत्र? गुणिले दुसरी संख्या बरोबर लसावी गुणिले मसावी. पहिली संख्या 4x आहे, दुसरी 6x आहे, लसावी किती आहे? 96 आणि मसावी 16. 4 सक 24 आणि x गुणिले x चा वर्ग बरोबर 96 गुणिले 16. 24 भागिले होईल x वर्ग बरोबर 96 गुणिले 16 भागिले 24. 24 चोक 96, 16 चोक 64, x चा वर्ग 64, 64 चा वर्गमूळ किती? x बरोबर किती आले? 8. x बरोबर 8. पर्याय क्रमांक 3. 59 सरळ रूप द्या. बरोबर, अगोदर काय करावं लागेल रे? भागाकार अगोदर ना. मग 4 बघा, असं उदाहरण नीट लक्ष द्या. 4 वजा 3.6 भागिले 4 अधिक 0.2 गुणिले 0.5. अगोदर भागाकार करतो आपण बोर्ड मास प्रमाणे. मग 4 0 0, 4 9 36, 0.9 झालं. बाकीचं आहे तसंच लिहून घेतलं. नंतर काय करतो? गुणाकार. 5 दुने 10, पॉईंट नंतर 2 अंक आहे बरोबर. नंतर डावीकडून उजवीकडे जायचं, बेरीज वजाबाकी राहिलं का डावीकडून उजवीकडे. 4 मधून 0.9 गेले 3.1 आणि 0.10 लिहिलं का आणि 1 लिहिलं का? 3.1 मध्ये 0.1 मिळवले 3.2. पर्याय क्रमांक 2. 3.2. वर्तुळाची त्रिज्या 15% वाढवल्यास क्षेत्रफळ किती टक्क्याने वाढेल? बरोबर, अगोदर क्षेत्रफळ 100 झालं पाहिजे, यासाठी त्रिज्या किती घ्यावी लागेल? 10. त्रिज्याचा वर्ग 10 चा वर्ग किती? 100. बरोबर, अगोदर हे 100 झालं पाहिजे म्हणजे आपल्याला पुढे सोपं जातं. मग आता काय केलंय? त्रिज्या 15% वाढली, 10 ची 15% वाढली म्हणजे किती होते बघा? 11.5 झाली. मग 11.5 चा वर्ग करायचा आहे. 5 चे शेवटी 25 आणि 11ला किती गुणायचं? 12 ने. 12 एके 12, 12 एके 12 ने 13. आता किती झालं? 132.25. 100 होतं, 132.25 काय झालं? क्षेत्रफळ झालं. मग किती वाढ झाली? 32.25% वाढ झाली. अगोदर 10 त्रिज्या आहे, 10 चा वर्ग 100, 10 ची 15% वाढली म्हणजे 11.5 झाली. 11.5 चा वर्ग 132.25, 32.25 ने वाढ. राजू आणि रोहितच्या उंचीचं प्रमाण 4:3 आहे. राजू आणि रोहित 4x आणि 3x. रोहित 1.2 आहे, 3x म्हणजे 1.2, तर 4x म्हणजे किती? 4x गुणिले 1.2 भागिले 3x. x ला x गेला, पॉइंट घालवायचा आहे. 4 गुणिले 12/30 होईल बरोबर. 1 0 खाली येईल. मग 2 दुने 4, 2 15, 12 दुने पॉइंट मध्ये होते ना. परत 3 चौक 12, 3 5 15, 8 भागिले 5, 5 एके 5, 3 राहिले, 5 सक 30, 1.6 मीटर. पर्याय क्रमांक 1. 3 म्हणजे 1.2, तर 4 म्हणजे किती? पुढचा प्रश्न क्रमांक 62. 8/3 च्या म्हणजे गुणिले 5/4 मध्ये किती मिळवल्यास बेरीज 2/3 येईल? हे सोडवा अगोदर. 4 एके 4, 4 दुने 8, 5 दुने 10/3 अधिक x बरोबर 2/3. x ची किंमत काढायची, हे तिकडे जाऊन मायनस होईल. x बरोबर 2/3 वजा 10/3. छेद समान आहे. 10 याचा वजा चिन्ह आहे ना, 10 तून 2 गेले 8. उत्तराला मोठ्या संख्येत चिन्ह -3 -8/3. पर्याय क्रमांक 2. -8/3.
एका शहराची लोकसंख्या 20,000वरून किती झाली 25,000, तर वाढीचं प्रमाण किती किती वाढली रे? म्हणजे 20,000ला 5,000 वाढली, तर 100ला किती? 100 गुणिले 5,000 भागिले 20,000. 5 एके 5, 5 चोक 20, 4 एके 4, 4 दुने 8, 4 पंचे 20. किती वाढली? 25% वाढ झाली. 63 व 3. प्रश्न 64. अजयचा मासिक पगार 2450 रुपये आहे, त्याचा मासिक खर्च 2100 रुपये आहे. 2450 वजा 2100 म्हणजे बचत किती राहिली त्याची? 350 रुपये. महिन्याची राहिली तर एका वर्षाची म्हणजे 12 ने गुणायचं. 12 0 0, 12 पंचे 60, 12 3 36 आणि 6 42. 4200 रुपये त्याची एका वर्षाची बचत. पर्याय क्रमांक 1. 265चा वर्ग बरोबर. शेवटी किती घ्यायचे? 25 आणि या 26 ला 27 ने गुणायचं तर होईल 702 ना. 70,225. पर्याय क्रमांक 4. 26 ला 27 ने गुणा म्हणजे सोपं होईल वर्ग काढायला. झालं. प्रश्न क्रमांक 66. 22 माणसांचं सरासरी वय 40 आहे, म्हणजे एकूण बेरीज त्यांची यांचा दोघांचा गुणाकार 22 चौक 88. त्यात एक माणूस आला म्हणजे आता किती जण झाले? 23 आणि सरासरी किती झाली? 42. 23 दुने 46, 7 4, 23 चौक 92 आणि 4 96. ह्या दोघातला फरक 86. नवीन माणसाचं वय झालं 86 वर्ष. पर्याय क्रमांक 2. पुढं त्रिकोणी संख्या 21 पाया असणारी त्रिकोणी संख्या काय सूत्र? 21 गुणिले त्याच्या पुढची संख्या 22/2. बे एके बे बे एके बे 11 एके 11, 11 दुने 22 आणि 1 23. 231. पर्याय क्रमांक 1. 68 प्रश्न बघा. 15 गुणिले 27 बरोबर 405, तर 1.5 गुणिले 0.27. उत्तर हे 405च असेल. फक्त आता दशांश स्थळ द्यायचे आपल्याला. किती आहे? 1 2 3. पॉईंट नंतर 3 अंक आले पाहिजेत. 0.405. पर्याय क्रमांक 3. सीताला गीतापेक्षा 15% गुण जास्त आहेत, तर गीताला सीतापेक्षा किती टक्के गुण कमी आहेत? 100 गुणिले टक्के 100 प्लस किंवा मायनस असं. इथं जास्त शब्द आहे म्हणून इथं प्लस घ्यायचं. मग 100 गुणिले किती आहेत? 15 आणि 100 प्लस 15 किती होतील? 115. म्हणजे 100 गुणिले 15 छेद 115. 5 त्रिक 15, 5 दुने 10, 5 त्रिक 15. 300 भागिले 23. 23 एके 23 किती राहिले? 7. 70 झाले. 23 त्रिक 69. एक वाक्य राहिला छेद 23. 13.1 छेद 23. पर्याय क्रमांक 4. सूत्र समजलं. फक्त टक्के आले. जास्त आणि कमी असे शब्द आले की 100 गुणिले टक्के छेद 100 प्लस टक्के. 17वा प्रश्न बघा. 54 किलो धान्य 35 घोड्यांना 21 दिवस खाण्याला पुरते, तर 72 किलो. धान्य बदललंय. इथं 54 इथं 72 आहे. धान्य छेदात घ्यायचं काम आहे ना, खाण्याचं काम आहे त्यांचं, ते छेदात घ्यायचं. 35 घोडे 21 दिवसात 54 किलो धान्य खातात, तर 28 घोडे 72 किलो धान्य किती दिवसात खातील? बरोबर. काम छेदात घेतलं. 72 वरती जातील. 35 गुणिले 21 गुणिले 72 छेद 54 गुणिले 28 बरोबर x. 18 त्रिक 54, 18 चौक 72, 3 एके 3, 3 7 21, 7 एके 7, 7 चौक 28, 4 एके 4, 4 एके 4. काय राहिलं? 35. पर्याय क्रमांक 1. 9 x आणि 4 या संख्या प्रमाणात आहेत. 3 संख्या प्रमाणात असतील तर मधल्या संख्येचा वर्ग हा इतर 2 संख्यांच्या गुणाकारा इतका असतो. 3 संख्या प्रमाणात. 9 चौक किती झाले? 36. x चा वर्ग 36 आहे. 36 चा वर्गमूळ 6. x बरोबर 6. पर्याय क्रमांक 2.
ए आणि बी चे वयाचे प्रमाण 3:5 आहे. ए आणि बी 3:5. 10 वर्षानंतर काय होईल? 3x + 10 आणि 5x + 10. 10 वर्षानंतर प्रमाण दिले 31:45. त्रिकस गुणाकार 45 त्रिक 235 ना, बरोबर का? अधिक 45 आहे 450 आणि बरोबर ना 235, सॉरी 135 ना, 135. 5 × 5 5 त्रिक 15 155x आणि 31 10 310. 135 तिकडे जातील, 155 मोठा आणि 310 इकडे येतील. 450 वजा 310 155x वजा 135x. 450 मधून 310 गेले 140 आणि इथं राहिले 20x. 20 भागिले होतील 20 7 140. x ची किंमत आली 7. तर आपल्याला काय विचारलंय? सध्याचं वय किती? मग 3x होतं ना, 3x म्हणजे 7 त्रिक 21 आणि 5x म्हणजे 7 5 21 आणि 35. पर्याय क्रमांक 1. त्र्याहत्तरावा प्रश्न. घनाचं घनफळ विचारलंय. काय सूत्र? घनाचे घनफळ बाजूचा घन, बाजूचा घन किंवा एल घन म्हणतो आपण. बाजूचा घन 12चा घन किती? 1728 घन सेंटीमीटर किंवा सेंटीमीटरचा घन. पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 74 बघा. ए 24 दिवसात काम करतो, बी 12 दिवसात करतो, दोघांनी एकत्र काम केलं, बरोबर? इथं 24 म्हणून इथं 12 दुने 24, इथं 2 एकूण 2 3/24, 3 1 3 3 8 24. दोघं मिळून किती? 8 दिवसात करतील. 74 व 2. सर्वात मोठा पूर्णांक कोणता? बघा. 2/3 5/7 8/11 11/16 3 0 0 20 झाले. 3 × 18 परत 2 3 × 18 7 0 0 7 7 49 1 राहिला 7 1 7 11 0 0 11 7 77 3 राहिले 11 2 22 16 0 0 16 6 96 14 राहिले 16 8 128. मग सर्वात काय विचारलंय? मोठा 8/11 0.72. पर्याय क्रमांक 3. 8/11 सर्वात मोठा. 76 पाचू हिरवा असतो, माणिक लाल. माणिक काय असतं? लाल. 76 व 2. काल घातला प्रश्न. टांग्याला घोडा जुंपतात, घोड्याला काय म्हटलंय? वाघ. पर्याय क्रमांक 3. पुढे बघा. 78 4 2 8 म्हणजे दुप्पट केली, नंतर 8 त्रिक 24 तिप्पट केली, 24 चौक 96. आता 5 पट करावं लागल. 96 5 5 36 5 9 45 आणि 3 48 480. 78 व 1 5 पट पुढं 6 पट असेल. 79 बघा. काय होतं सांगा बरं लयबद्धता? ABA CBC बघा असं होईल. ABA CBC परत ABA CBC आणि ABA CBC, बरोबर? मग इथं C टाकला, नंतर ABA CBC परत AB टाकला. किती नंबरचा होतोय? CB 4 नंबरचाच ना. 3 1 2 3 ABA CBC परत B टाकला, नंतर AB CBBA, बरोबर? 4 नंबर पर्याय CBBA. 20 जानेवारी 2016 मंगळवार होता, तर महाराष्ट्र दिन त्या वर्षी कोणत्या वारी येईल? 2016 कोणतं वर्ष आहे? लीप वर्ष. जानेवारीचे शिल्लक दिवस बघा. जानेवारी
फेब्रुवारी, मार्च, एप्रिल आणि मे. जानेवारीचे किती दिवस राहिले रे? 11 दिवस राहिले बरोबर. 31 दिवसाचे त्यातले 20 गेले. फेब्रुवारी किती दिवसाचा असतं लीप डे म्हटल्यावर? मार्च, एप्रिल आणि मे. किती? 1 मेचा काढायचा आपल्या महाराष्ट्राने. 1 मेला असतो. 9 1 10 1 11 1 12 हात चाले 1 3 1 4 3 7 2 9 1 10. 102 ला 7 ने भाग दिला. 7 1 7 7 चौक 28. बाकी 4 वार पुढे जायचं म्हणजे मंगळवार नंतर बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार. पर्याय क्रमांक 3. रमेशला 5 बहिणी आहेत बघा. रमेशला 1 2 3 4 5 बहिणी आहेत बरोबर. आणि 3 भाऊ आहेत बरोबर. 3 भाऊ आहेत. चारू हा रमेशचा भाऊ आहे. चारू त्याच्या भावाचं नाव आहे. तर चारूला किती भावंड आहेत? भावंड म्हणजे काय रे? भाऊ आणि बहीण दोघे पण. मग चारू 1 2 3 4 5 6 7 8. पर्याय क्रमांक 1. चारूला 8 भावंड आहेत. प्रश्न क्रमांक 82 बघा. WLF उल्फ, FLOW उलट केलंय. मग 8 526 च 6 258. पर्याय क्रमांक 2. उलट क्रम घेतलाय. आशिया, युरोप, संयुक्त संस्थाने आणि आफ्रिका. संयुक्त संस्थाने हा काय आहे? देश आहे. बाकीची खंड आहे. पर्याय क्रमांक 3. 7चा 52शी काय संबंध? 7चा वर्ग प्लस 3. मग 13चा वर्ग 169 प्लस 3 किती होतील? 172. पर्याय क्रमांक 1. हा काय झालं? 5 2 7. तर 2 नंबर येते का? हा दुसरा पण ऑप्शन होऊ शकतो बघा. विसंगत घटक तर नव्हतं ओळखायचं. इथं प्रश्न चुकलाय. पण हे पण होईल बघा. 5 2 7 7 5 12 आणि 1 13. हा पण संबंध लागतोय. पर्याय क्रमांक 2 असतील तरी बरोबर करा. 85. लगतच्या 2 संख्यांची बेरीज पूर्ण वर्ग संख्या आहे बघा. लगतच्या 2 2 आणि 6 8 आहे का पूर्ण वर्ग? नाही. 6 आणि 4 10 नाही. 4 आणि 5 9 आहे. 5 आणि 7 12 नाही. 7 आणि 9 16 आहे. 9 2 11 नाही. 2 आणि 8 10 नाही. 8 आणि 7 15 7 आणि 9 16 9 आणि 7 16 आहे. 7 आणि 3 10 नाही. 3 आणि 6 9 6 आणि 1 7 नाही. 1 आणि 7 8 नाही. 8 आणि 4 12 नाही. 1 2 3 4 5 5 जोड्या आहेत. 85 व 2. 86 बघा. DEFGH. मग डी च्या अगोदर काय? बी येईल. BCDEFGH बरोबर. STUVWXY आणि 11 आणि 4 15 15 आणि 4 19 19 आणि 4 23. पर्याय क्रमांक 4. BY 23. पर्याय क्रमांक 4. 87 प्रश्न. चौरसात नाहीत म्हणजे CDB सोडून द्यायचे अशी अक्षर कोणती? आणि वर्तुळात आहेत ए आणि जी. पर्याय क्रमांक 3. एका कोर्णात गाई व गुराख यांची संख्या 24 आहे. गाई X मानल्या. याच्यात ऑप्शननी हे लवकर शोधता येतं. गुराखी Y मानले. त्यांची एकूण संख्या किती आहे? 24. आणि गाईला पाय 4 गुराख्यांना पाय 2 असं किती आहेत? 84. इथं 4 येण्यासाठी याला 4 ने गुणू संपूर्ण समीकरणाला. 4x अधिक 4y 24 चौक 96. वजाबाकी केली. 4x ला 4x गेला. 4y मधून 2y गेला 2y. 96 मधून 84 गेले 12 ना. y बरोबर किती होईल? 6. म्हणजे गुराखी किती आहेत? टोटल किती आहेत? 24. मग गाई किती असतील? 18. गाई असतील 18. 18 गायींचे 18 चौक 72 पाय आणि 6 गुराख्यांचे 6 दुने 12. 72 आणि 12 84 पाय. परतवा करून बघायचं. दीपकचं 10 वर्षापूर्वी वय 30 होतं. आज किती असेल?
3 10 40, आज 40, अजून किती वर्षांनी 60 होईल तो? 60 वजा 40 20. पर्याय क्रमांक 2. एक रांगेत एक व्यक्ती डावीकडून 15वा आणि उजवीकडून 30वा आहे. डावीकडून 15वा, उजवीकडून 30वा. 30 अधिक 15 वजा 1. 30 15 45 वजा 1. वजा 1 का करायचं? दोन्हीकडून एक व्यक्ती मोजलाय, तो एकदाच मोजायचा म्हणून वजा 1. 44. पर्याय क्रमांक 3. मुलींची संख्या मुलांच्या संख्येच्या तिप्पट आहे. बघा, मुली आणि मुले. मुले जर x असतील तर मुली किती आहे? 3x. मिळून किती झाले? 4x. मग 4 ने भाग जाणारी कोणती संख्या बघा बरं याच्यात? 36 आहे, 40 आहे, 128 आहे. नाही, कोणती नाहीये? 35. पर्याय क्रमांक 1. 4 ने भाग न जाणारी संख्या 35. पुढं DEFGH IJ. पुढं काय येईल? J KLMN OPQ RST JT. पर्याय क्रमांक 2. 2चा फरक आणि 3चा फरक. प्रश्न क्रमांक 93 बघा. 196 गुणिले म्हणजे काय? भागिले. अधिक म्हणजे बेरीज म्हणजे गुणिले ना. भागिले म्हणजे वजा आणि वजा म्हणजे अधिक. भागाकार 14 एके 14, 14 चौक 56 गुणिले 17 वजा 8 अधिक 16, 17 चौक 68 8 6, 17 एके 17 आणि 6 23 वजा 8 अधिक 16. 238 मधून 8 गेले 230 अधिक 16 246. ऑप्शनच नव्हता, पर्यायच नव्हतं, त्यामुळे प्रश्न कॅन्सल. 246 उत्तर याचं. 93 कॅन्सल. 94 बघा. BEZGWJSN बघा. BEZGWJSN 2 प्रश्नचिन्ह आहेत, म्हणजे 2 संख्या अक्षर मालिका एकत्र घ्या. BZ नंतर W बरोबर, नंतर S बघा बरं गॅप. BZ B ए सोडला मध्ये Z, Z नंतर 2 सोडले W, W नंतर 3 सोडून S घेतलाय, S नंतर आता 4 सोडायचे, काय येईल? N. म्हणजे इथं काय येईल? N. EFG HIJ बघा +2 +3 KLMN आता +5 NOPQRS. इथं S म्हणजे N आणि S. पर्याय क्रमांक 2. दोरीचे 10 तुकडे जोडण्यासाठी किती गाठी मारायला लागतील? किती? बघा, समजा दोरी 1 2 3 4 5 6 7 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10 तुकडे आहेत बरोबर. ते जोडायचे. किती गाठी होतील बघा. इथे 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 1 2 3 4 5 11 झाले का? हा, जोडायचे फक्त नाही का? ओके ओके. सर्कल नाही सांगितलं जोडायला. एका दोरीचे 10 तुकडे जोडायचे फक्त. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. मग 1 2 3 4 5 6 7 8 आणि 9. दोरी बांधून रिंग नव्हती तयार करायची. 9 गाठी मारा लागतील. 95 वर 3. आणि जर वर्तुळाकार बनवायची म्हटल्यावर 10 गाठी मारा लागल्या असतात. 3 वाजून 30 मिनिटं झाले असताना किती अंशाचा कोण? 30H वजा 11/2 M. 30 गुणिले 3 वजा 11/2 गुणिले 30. 30 त्रिक 90. 15 एके 15, 15 एके 15 आणि 1 16. 90 वजा 165 75 अंश. पर्याय क्रमांक 1.
जनावरांच्या एका कळपात 24 सोडून सर्व गायी, 30 सोडून सर्व म्हशी, उर्वरित बकऱ्या आहेत. एकूण 34 गुरे असतील तर बकऱ्या किती? बघा, गायी 34 मधून 24 गेल्या म्हणजे 10 गायी असतील. नंतर म्हशी 34 मधून 30 गेल्या म्हणजे 4 म्हशी असतील. टोटल 34 आहे. मग बकऱ्या किती होतील बघा, 20 बकऱ्या झाले की टोटल 34 बकऱ्या 20. पर्याय क्रमांक 3. 98वा प्रश्न काय होता? हा, आठचा घन आणि 8चा वर्ग. 8चा घन किती आणि कुठे 160, सॉरी 460 होतोय ना. हा, आणि मग इथं काय उत्तर आलं? हा, कशाचं प्लस? किती उत्तर आलं मग? बघा, असं उत्तर यांनी 80 दिलंय. 6चा वर्ग प्लस 6 दुने 12 असं तिरक, आणि 8चा वर्ग प्लस 8 दुने 16, 64 प्लस 16. पर्याय क्रमांक 4. पर्याय क्रमांक 4 असं दिलंय, तिरक दिलंय. अशा ठिकाणी 2 आकृत्या पाहिजे होत्या म्हणजे संबंध लागतो लवकर. तर एकच आकृती दिली. पुढं तिथलेच अक्षर आणि तोच क्रम आहे बघा. एल, एल साठी काय आलाय? 5, ओ साठी 7, व्ही साठी 3, ई साठी 1 आणि आर साठी 8. 57 318. पर्याय क्रमांक 3. आणि 100वा प्रश्न, विसंगत घटक ओळखा. सी डी एफ प्लस 3, एस टी यू व्ही प्लस 3, के एल एम एन प्लस 3. एस आणि पी नाहीये. पर्याय क्रमांक 3. 100वा पर्याय क्रमांक 3.